हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? सो आता वाजले आहे रात्रीचे साडे नाही, 1:30 वाजले. 1:30 पण नाही, 1:45 झाले. सो आजचा व्हिडिओ काही खूप रात्रीचा असणार आहे. रात्रीचा पण नाही, म्हणजे आत्तापासूनचा ते नेक्स्ट डेपर्यंतचा असा आम्ही शूट करणार आहे. सो भरपूर दिवस झाला आमचा मूवी नाईट प्लॅनिंग चालला होता. सो म्हटलं आज जरा टाईम स्पेंड करूया, मूवी बघूया. सो चाललं आता नेटफ्लिक्सवरती कुठला बघायचा शोधतोय. आणि आज जरा लवकर जेवलो, सो भूक लागलेली. सो आमच्या साहेबांनी बिर्याणी मागवली होती, तर ते चाललंय खाणं. कशी आहे बिर्याणी? ओके. ओके. माझी चांगली लागते की ही चांगली आहे? ही अफगाणी आहे आणि अफगाणी मी कधी खाल्ली नाही जास्त, पण त्याच्या अकॉर्डिंगली चांगली आहे. आणि तू जी बनवते त्याची टेस्ट वेगळीच आहे, ऑसम असते. म्हणजे व्हिडिओ मध्ये बोलायचंय म्हणून बोलतो की खरंच? सॉरी, माझ्याकडनं बिर्याणीचा चमचा उलटा झाला. बोलण्यापुरती समज किंवा काही समज, जशी तुझी इच्छा. पण मी तू डिसाईड कर चांगली आहे की आहे. तशी चांगली आहे, नॉट बॅड. सो उद्या आम्ही कुठं असं बाहेर नाही, पण जाऊ तर नक्कीच ब्लॉगमध्ये टाकू. आणि आजचा दिवस भरपूर बिझी गेला बिकॉज ऑफ मला जरा घरातली कामं आवरायची होती. कपाट नीट करायचं होतं, जे हर 10 दिवसांनी बिघडतं. ज्या मुली असतील, ज्या मॉम्स असतील, त्यांना नक्कीच माहीत असेल की का कपाटाचा अवतार होतो. मी तर हर 10 डेजने मला करावंच लागतं बिकॉज ऑफ अनायरा काही व्यवस्थित ठेवत नाही. जाते, एक कपडे घेते, सगळं पाडते. ते सगळं पाडण्यापेक्षा ती स्पेशली वाट बघते की मी दुपारी कधी झोपेन. मग ती कपाट खोलते, खुर्ची नेते आणि ते कपडे सगळे खेचून खाली पाडते आणि त्या सगळ्या कपड्यांसोबत बसून खेळत बसते. सो आमच्या घरी हे चालूच असतं. सो म्हटलं आज जरा देऊ कपाटासाठी वेळ. सगळं कपडे ऑर्गनाईज केले आणि बरीच छोटी मोठी कामं होती ती पण केली. सो आज काय असं स्पेशल नव्हतं जे मी ब्लॉगमध्ये. मग बोलू दे ना. एकच गोष्ट 50 वेळा बोलल्याने त्यांना लोकांना कळणार नाही असं. अरे पण ठीक आहे, मला बोलू दे ना. सो म्हणून आज काही असं स्पेशल व्लॉगमध्ये करता नाही आलं. सो म्हटलं आजपासून ते उद्याचा जो काय आम्ही दिवस घालू तो आम्ही कंटिन्यू करू. सो फटाफट बिर्याणी खाऊ, थोडंसं टाईम स्पेंड करू आणि झोपून जाऊ. तर भेटूया मग उद्या. गुड मॉर्निंग. सो आता चालले आहे अनायराला स्कूलमध्ये सोडायला. लेट झाला आहे. सो बघूया आता आपण कुठे जाणार आहोत. थोड्या वेळाने तुम्हाला कळेलच. अनायरा चिडली आहे की तिला मी सोडून चालले करून. कुठे नाही जाणार आहे. सो चला गाडी काढते आणि भेटूया थोड्या वेळाने. आता आम्ही निघालो आहे डीमार्टला. थोडं नाही, आता बरंच राशन भरायचं आहे पूर्ण महिन्याचं. बिकॉज ऑफ मी लास्ट मंथमध्ये जास्त काही राशन भरलं नव्हतं, सगळं होतं. सो म्हणून या महिन्यात लवकर संपलं. सो आता जाऊन राशन भरेल. डीमार्ट बदलापूर उल्हासनगर नाही गेली, अंबरनाथ. सॉरी बदलापूर अंबरनाथच्या मध्ये जे डीमार्ट आहे तिकडे आता आम्ही चाललो आहे. सो चला बघूया काय काय मी घेते, काय काय मी डेली लाईफमध्ये वापरते. सो आमचा डीमार्टला जायचा प्लॅन होता, तो फ्लॉप झाला अशा प्रकारे. बिकॉज आम्ही चुकून स्कूटीने काढली. कार काढायला पाहिजे होती पण चुकून बाईक काढली. त्याचं सामान आणायचा कसा प्रश्न झाला. त्यामुळे आता हिच्यावरची माहिती पुढची सवारी कुठे डोक्यामध्ये चालले. बिकॉज आमच्याकडे वेळ थोडा सीमित असतो, कारण की आणायला त्या दरम्यान शाळेत असते. तर त्या अकॉर्डिंग बघायला लागतं. आणि खाणं काय संपतच नाही. सांबार घ्या, चटणी घ्या, सगळा पैसा वसूल. सो आता मी चाललो आहे बदलापूरच्या राजा पाहायला, जो स्टेशन परिसरात बसतो.
इग्नोर करा लोकांना, बिकॉज त्यांना ट्रेन पकडायचे, त्यामुळे ते स्टेशनच्या दिशेला पळत आहेत. बिकॉज इथूनच स्टेशनचा रस्ता आहे. आणि छान असं डेकोरेशन केलं आहे. रात्री फार सुंदर वाटतंय बघायला. छान असं कार्पेट वगैरे टाकलं आहे, मस्त. तुला कलर आवडला? जे मांडवाचा कलर व्हाईट अँड खूप छान पर्पल. वाटतोय कलर. तारीफ मावतच नाही शब्दात. हो का? पण तू गॉगल का घातलाय बाय द वे? माझा चष्मा हरवलाय ना म्हणून. आय थिंक आरती चालली की गाणं लावलंय. सो आता आम्ही इकडे लस्सी प्यायला आलो आहे. या स्पॉटवरती लस्सी फेमस, आय मीन मला आवडते, फेमस आहे. भवानी, जय भवानी. कात्रपमध्ये असं बँक ऑफ इंडिया च्या एक्झॅक्ट समोर हे तुम्हाला लस्सीचं मिळेल दुकान म्हणजे काय म्हणता येईल, जे समजून जा, जे काय समजायचे ते. काय समजायचं? ऑफर करत नाही पी बाई, 1 टकाचा पिऊ. चांगली गोष्ट, मी कधी ऑफर नाही करत. येऊ का? नको, एक सिप दे फक्त. सो वडापाव खायला आलो आहे आम्ही. आमच्या इथे काकींचा हा स्पेशल, म्हणजे चांगला लागतो ॲज कम्पेअर टू मी आतापर्यंत जिथे पण खाल्लं आहे. त्यांची चटणी छान आहे, सो त्याच्यामुळे स्पेशली आम्ही हा वडापाव खायला येतो चटणीमुळे. बिकॉज असं जास्त हेवी पण नाही वाटत आणि जास्त असं हे पण नाही. काय जाऊ दे, मी काय बोलते मलाच कळत नाही. सो आम्ही वडापाव खायला आलो आहे. इथून खाऊन आम्ही जाणार आहे स्टेशनला. 1-2 कामं आहेत ते करणार आहे. काय कामं आहेत ते तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स? सो आम्ही आलो आहे आता घरी. सगळी बाहेरची कामं झाली आहेत. अनाराला ट्युशनमधनं आणलं आहे आणि आज मेन आम्हाला जायचं होतं डीमार्टला, बट तो प्लॅन फ्लॉप झाला. सो उद्या आम्ही नक्की जाऊ, बिकॉज राशन भरायचं आहे. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तसंच आम्हाला बघत राहा, प्रेम देत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा. सो तोपर्यंत बाय बाय.